ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा. पुण्यातल्या एका भक्ताकडे एकदा महाराज गेले आणि म्हणाले, ये हटाओ और खुदाई करो. जे महाराजांनी हटवायला सांगितले होते तो टोपलीचा संडास होता. सर्व भावंडांनी त्याला वेड्यात काढले, पण त्या भक्ताने भावंडांना जुगारून सद्गुरूंची आज्ञा शिरसावन्य मानून दुर्गंधी त्रास सोसून तो संडास हलवला, तर त्याला त्या ठिकाणी एक सुवर्ण वर्खाची गणेश मूर्ती सापडली. महाराज त्रिकालज्ञानी होते. भूमीतली अंतरिक्षातली सर्व अमानवी दृश्य जी माणसांसाठी अदृश्य असतात ती त्यांना सहज दिसत होती. म्हणून तर संडासखालचा गणपती त्या घरात आल्या आल्या त्यांना दिसला. पिढ्यानपिढ्या ज्यांच्या घरी दत्तभक्ती होती असे एक दत्तोपासक पहिल्या महायुद्धात लढाईवर गेले होते. एक दिवशी युद्धात अनेक गोळ्या त्यांना लागल्या. पॅन्टला अनेक भोके पडली. त्यांना तर वाटले होते आता आपला पायच काढावा लागणार. त्यांनी तंबूत जाऊन पॅन्ट वर करून पाहिले तर पायाला एकही गोळी लागली नव्हती. पॅन्टला तर अनेक भोके पडली होती. हा काय चमत्कार. पुढे महायुद्ध संपून ते सुखरूप घरी आले तर अचानक महाराज त्यांच्या दारात उभे. महाराज त्यांना म्हणाले, युद्धात मी पण तुमच्याबरोबर होतो. महाराजांनी सगळ्या खाणाखुणा सांगितल्या. तुमच्या पायावर लागलेल्या सर्व गोळ्या मीच तर झेलल्या असेही महाराज म्हणाले. तेव्हा त्या गृहस्थाला फक्त पॅन्टलाच का भोके पडली याचा अर्थबोध झाला. त्याने महाराजांना साष्टांग दंडवत घातला. देवस्थळे नावाचे महाराजांचे एक शिष्य होते. त्यांना महाराजांचा संचार होत असे. संचार झाला की देवस्थळेंचे शरीर लाकडासारखे होत असे. ते अगदी शंकर महाराजांसारखेच दिसत. बुलबुल यांनी स्वतः ते पाहिले आहे. एकदा देवस्थळेंना संचार झाला. ते बुलबुलांबरोबर तेलुगूतून बोलले. संचार संपल्यावर देवस्थळेंना विचारले, तुम्हाला तेलुगू येते का? तेव्हा ते म्हणाले, नाही, मुळीच नाही. संचारात महाराज बोलत असतात. एकदा बुलबुल आणि त्यांचे काही मित्र भोर येथे कारखान्यासाठी जमीन विकत घ्यायला चालले होते. पद्मावती जवळ मोटार आली. बुलबुल म्हणाले, इथे महाराजांची समाधी आहे. आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया का? मित्र म्हणाले, येताना पाहू. मोटार जोरात चालली होती. समाधीच्या मठासमोर मोटार आली आणि मोटार बंद पडली. ड्रायव्हर निष्णात होता. मशिनरी चूक होती. ड्रायव्हरने खूप प्रयत्न केले. मोटार चालू होईना. ड्रायव्हर मेकॅनिकला आणायला गावात गेला. बुलबुल त्या दोघांना म्हणाले, मोटार दुरुस्त होईपर्यंत दर्शन घेऊन परत येऊ. मठात गेले. मठात समाधीला लागून महाराजांची मूर्ती होती. त्यांच्या मुखात सिगारेट होती. सिगारेटमधून धूर निघत होता. तसाच मूर्तीच्या नाकातूनही धूर निघताना स्पष्ट दिसत होता. हे दृश्य तिघांनीही पाहिले. ते चकित झाले. दर्शन घेतले. ड्रायव्हर आला. मेकॅनिक मिळाला नाही. पण मोटारीत बसले तर मोटार चालू झाली. दर्शनासाठीच जणू मोटार थांबली होती. दर्शनाने त्यांना फायदाच झाला. भोरची जमीन अगदी अल्प किमतीत विकत मिळाली. सिद्धराम महदप्पा सोरेगावकर यांचा फुलांचा व्यापार होता. लोक त्यांना दादा फुलारी म्हणत. महाराजांचे ते एकनिष्ठ भक्त होते. महाराजांचेही त्यांच्यावर प्रेम होते. एकदा महाराज त्यांना म्हणाले, काय पाहिजे ते माग. तेव्हा दादा म्हणाले, महाराज मला आपले म्हणा. दादा फुलारींच्या अंगात महाराजांचा संचार होत असे. तेव्हा ते महाराजांसारखेच दिसत. व्याघ्रमुखी होऊन व्याघ्रध्वनी काढून दादा फुलारी संचारात रंगून जात असत. ते म्हणत, मला कसलीच आशा नाही. जे काही घडत आहे ते महाराजांच्या कृपेनेच घडते. एकदा बॅरिस्टर महेंद्रेंच्या घरात महाराज झोपले. ते अगदी प्रेतासारखे पडले होते. सगळे घाबरून गेले. 3 दिवस झाले. महाराज उठेनात. म्हणून पुढची व्यवस्था करायचे ठरले तर महाराज चौथ्या दिवशी आपणहून उठून बसले
म्हणाले, सोलापूरचे जनार्दन बुवा गेले, त्यांची व्यवस्था करायला गेलो होतो. 1938 सालची ही गोष्ट आहे. दोन्ही ठिकाणी विचारले तर महाराज दोन्ही ठिकाणी होते. शांताबाई पुणेकर यांचा नवरा वारल्यानंतर 20व्या दिवशी महाराज त्यांच्या घरी गेले. सर्व व्यवस्थित होईल म्हणाले. पुढे 6 मुलांसहित शांताबाईंचा भावांनी सांभाळ केला. आज मुलांचे सर्व व्यवस्थित आहे. शांताबाई पण समाधानी आहे. असे महाराजांचे आपल्या सर्व भक्तांवर लक्ष असायचे. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.